पहिला शोमॅन राज कपूर यांच्या चंदेरी दुनियेची सांगीतिक सफर करायला आणि जीवनयात्रा ऐकायला तुम्ही सर्व तयार आहात का? तर सुरू करूया. पाकिस्तानमधील समुद्री हे गाव पृथ्वीराज कपूर यांच्या पत्नी रमादेवी यांच्या पोटी 14 डिसेंबर 1924 रोजी एक गोंडस पुत्र जन्माला आला. या बाळाचं देखणेपण पाहून सर्वजण आनंदित झाले. प्रत्येकानं त्याला आपापल्या आवडीनुसार नावं ठेवली. सृष्टीनाथ, चिस्तो, गोरा, रणबीर राज यापैकी कुठलं नाव निश्चित करावं हा एक गहन प्रश्नच होता. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचे सर्वाधिकार मिळाले ते पृथ्वीराजजींना. तेव्हा ते कोणाशीच काही बोलले नाहीत. एक कोरा कागद घेतला, त्यावर पेनानं काही शब्द लिहिले आणि तो कागद त्यांनी रमादेवींच्या उशाशी ठेवला. रमादेवींनी मोठ्या उत्सुकतेनं उशीखालचा कागद आपल्या नजरेखाली घातला. त्यावर लिहिलं होतं रणबीर राज. हेच नाव पुढं निश्चित झालं. फक्त रणबीर राजमधील रणबीरचा लोप पावला आणि राज हेच नाव पुढे रूढ झालं. आणि खूप यशस्वीही ठरलं. आणि हेच नाव हिंदी सिनेसृष्टीत शोमॅन म्हणून प्रसिद्ध झालं आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीही या राजने मिळवली. हिंदी सिनेसृष्टीत अनेक उत्तमोत्तम सिनेमे यांनी दिले. त्यापैकी एक 1966 सालचा तिसरी कसम, की ज्या चित्रपटाला 1966 सालचा राष्ट्रीय सुवर्ण पदक, 1967 सालचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि 1967 साली मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये नामांकन मिळालेला हा चित्रपट. आणि त्यातील हे प्रसिद्ध गीत आता आपण ऐकूया. राज कपूर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत. भोळा हिरामण म्हणतो, सपने जगा के तूने काहे को दे दी जुदाई, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, क्या तेरे मन में समाई. तिसरी कसम या चित्रपटातील हे हसरत जयपुरी यांचं गीत आहे. मुकेश यांनी गायलेलं गीत आहे. आज आपल्यासमोर सादर करत आहेत डॉक्टर लियाकत शेख.